2026चा वर्ल्ड कप भारताने जिंकला आणि इकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 क्रिकेट विश्वाला गुड बाय केलं. त्यानंतर दोघांना उत्सुकता लागली ती फक्त 2027च्या वन डे वर्ल्ड कपची. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे 2023 साली हुकलेला भारताचा वर्ल्ड कप. आणि याचाच बदला म्हणून रोहितनं आयुष्यात जी फिल्डिंग लावायला सुरू केली त्याची जाडी आपण 2026च्या वर्ल्ड कपमध्ये बघितलीच. पण मंडळी, सध्याची बातमी इतकी हार्टब्रेक करणारी आहे की काय सांगू. ती म्हणजे आपला लाडका हिटमॅन म्हणजेच रोहित शर्मा याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला रामराम करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 19 जुलै 2026 रोजी लॉर्ड्स मैदानावर होणारा इंग्लंड विरुद्धचा तिसरा वन डे सामना हा त्याच्यासाठी आणि भारतीयांसाठी शेवटचा सामना असू शकतो, अशी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळं सगळ्यांच्या मनात शंका कुशंकाचं वारं आता व्हायला लागलंय. म्हणूनच रोहित शर्मा खरंच रिटायरमेंट घेणार का, या सगळ्या बातम्या अफवा आहेत की खऱ्या आहेत, सिलेक्शन कमिटीमध्ये असं काय घडलं ज्यामुळे या चर्चा रंगू लागल्यात, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बीसीसीआय आणि सिलेक्शन कमिटीच्या एका मोठ्या अंतर्गत बैठकीतून झाली असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीनं आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्मा सोबत एक महत्त्वाची मीटिंग घेतली होती. या बैठक किंवा अंतर्गत चर्चेत निवड समितीनं रोहितला स्पष्ट शब्दात सांगितलं की ते आता भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करत असून त्याच्या पलीकडे पाहू इच्छितात. म्हणजेच ते मूव्ह ऑन होण्याच्या तयारीत आहेत. आगामी 2027च्या वन डे वर्ल्ड कप साठीच्या योजनांमध्ये रोहित शर्माचा समावेश नाहीये, हे त्याला स्पष्ट करण्यात आले. रोहित शर्माचं वय सध्या 39 वर्ष आहे आणि 2027चा वर्ल्ड कप येईपर्यंत तो 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होईल. हा सर्वात मोठा फॅक्टर व्यवस्थापनाच्या मनात आहे. या सर्व घडामोडींच्या मागे नुकत्याच झालेल्या 2026च्या T20 वर्ल्ड कप नंतरच्या मॅच रेकॉर्ड आणि एका मोठ्या रिअलिटी चेक कारणीभूत ठरलाय. भारतानं 2026चा T20 वर्ल्ड कप जिंकला असला तरी त्यानंतर रोहित शर्माच्या अनुपस्थित खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाची अवस्था अत्यंत वाईट पाहायला मिळाली. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत रोहित शर्मा संघात नव्हता. अर्थातच त्याने रिटायरमेंट घेतलेली होती आणि तिथे भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्यांसारखी कोसळली. या 5 सामन्यांपैकी एक सामना नो रिझल्ट राहिला, तर उरलेले 4ही सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला. तिसऱ्या T20 सामन्यात तर जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीसमोर संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 76 धावांवरती ऑल आउट झाला. ज्या मॅचेसमध्ये रोहित शर्मा मैदानावरती नव्हता तिथे तिथे भारतीय संघाकडे डावाला आकार देणारा किंवा आक्रमक सुरुवात करून देणारा कोणताही अनुभवी पाहायला मिळाला नाही आणि म्हणूनच संघ बुरी तरह फेल गेला. यावरून व्यवस्थापनाला जाणीव झाली की तरुणांकडे टॅलेंट असलं तरी रोहित शर्मासारख्या खंबीर मार्गदर्शकाची आणि सिनियर खेळाडूची पोकळी भरून काढणं इतकं सोपं नाहीये. तरीही रोहित शर्मा आणि मॅनेजमेंटमध्ये नक्की असं काय बिनसलंय हा प्रश्न आपल्या समोर असाच राहतो. त्याचं उत्तर असं आहे की खरं तर रोहित शर्मा या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहे. वास्तविक पाहता रोहितनं गेल्या काही महिन्यात आपल्या फिटनेसवर प्रचंड काम केलेलं होतं. त्यानं जवळपास 10 किलो वजन कमी करून स्वतःला पूर्णपणे फिट केलं होतं. हे आपण बघितलेलंच आहे, जेणेकरून तो आगामी काळातील 50 ओव्हर्स खेळू शकेल. त्याला खरं तर खेळ सुरू ठेवायचा होता, पण निवड समितीनं त्याला स्पष्ट केलंय की यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांसारख्या तरुण खेळाडूंना पुरेशी संधी देणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे. शुभमन गिलला आधीच वन डे संघाचं कर्णधार पद देण्यात आले आणि जयस्वाल सारखा इनफॉर्म सलामीवीर बाहेर बसला असल्यामुळे व्यवस्थापनावर एक प्रकारचा प्रेशर होता. बाकी निवड समिती आणि रोहित यांच्यात फक्त वन डे फॉर्मॅट बद्दलच नाही, तर यापूर्वी त्याच्या टेस्ट क्रिकेटच्या निवृत्तीबाबतही काही प्रमाणात मतभेद किंवा मिसअंडरस्टँडिंग झाल्याचं वृत्तपत्रांमधून समोर आलेलं आहे. रोहितनं 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगेच T20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती जाहीर केली होती आणि 2025 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हटलं होतं. आता वन डे हा एकमेव असा फॉर्मॅट उरला होता जिथं तो देशासाठी खेळत होता, पण तिथेही आता त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालेलं आहे. रोहित शर्माच्या अलीकडच्या फॉर्मचा विचार केला तर गेल्या 8 वन डे सामन्यांमध्ये त्यानं केवळ 241 धावा केल्या असून त्याची सरासरी 30.1 ची राहिलेली आहे. इंग्लंड विरुद्ध चालू असलेल्या वन डे मालिकेतही पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, ज्यामुळे टीकाकार आणि निवड समितीला निर्णय घेणं सोपं झालंय. दरम्यान संघाचे बॅटिंग कोच हितांशु कोटक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की रोहित शर्मा हा एक अत्यंत महान खेळाडू असून त्याच्यावर व्यवस्थापनाकडून कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाहीये. त्याच्या फॉर्मची चिंता तात्पुरती असून मोठे खेळाडू अशा दबावातून सहज बाहेर पडतात, असं त्यांनी म्हटलं. परंतु बीसीसीआयच्या अंतर्गत सूत्रांनुसार निवड समितीनं लॉर्ड्सच्या सामन्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी रोहितच्या नावाचा विचार न करण्याचं ठरवलंय. खरं तर बॉल इज इन रोहित कोट्स टाकण्यात आला असून त्यानं स्वतःहून सन्मानपूर्वक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी की निवड समितीनं त्याला संघातून डच्चू द्यावा, हा सर्वस्वी त्याचा वैयक्तिक निर्णय असेल. थोडक्यात सांगायचं तर रोहित शर्मा आणि मॅनेजमेंटमध्ये कोणतीही मोठी भांडणं किंवा कडू वाद झाले नसले तरी फ्युचर ट्रान्झिशन आणि तरुणांना संधी या मुद्द्यांवर दोघांचे विचार जुळलेले नाहीयेत, हे मात्र उघड झाले. रोहित नसताना T20 मध्ये मिळालेला सनसनीत पराभव एका बाजूला आणि दुसरीकडे त्याचं वाढतं वय आणि घसरता फॉर्म या कात्रीत सध्या भारतीय क्रिकेट अडकलेला आहे.
जर हे मीडिया रिपोर्ट्स खरे ठरले तर ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय क्रिकेटच्या एका सुवर्ण युगाचा अंत पाहायला मिळू शकतो आणि रोहित शर्माचा लॉर्ड्सवरचा हाच अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. बाकी मंडळी, बीसीसीआयच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतंय? रोहित शर्माचा हा सामना खरंच शेवटचा सामना ठरेल का? याबद्दलची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.